नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मानव विद्या शाखेतील अंमलबजावणी या विषयावरील एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न। गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा बिटको महाविद्यालयात संपन्न झाली। उत्साहात संपन्न झालेल्या या एकदिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉक्टर दीप्ती देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करमाळकर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, अधिष्ठाता आणि कुलसचिव डॉक्टर विजय खरे, डॉक्टर संपत काळे, विभागीय सचिव डॉक्टर राम कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। समन्वयक डॉक्टर भागवत गाडेकर यांनी कार्यशाळेविषयी प्रस्तावना केली। या कार्यशाळेत मान्यवरांनी नवीन शैक्षणिक धोरण रचना आणि अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले। 11व्या शतकापर्यंत शिक्षणाचे एक महत्त्वाचं केंद्र म्हणून भारताकडे बघितलं जायचं। गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून शिक्षण दिलं जायचं। 14 विद्या 64 कलांचा समावेश असायचा आणि त्याच्या माध्यमातून ज्याला आपण आज म्हणतो की व्होकेशनल, प्रोफेशनल, टेक्निकल या सगळ्यांचं एक सुंदर ब्लेंडिंग संगम त्या शिक्षण प्रणालीमध्ये होतं। कालांतराने ती लुप्त झाली, त्याची कारणं अनेक आहेत। सर्व काळामध्ये असं भरीव असं सुंदर काम सर्व विषयामध्ये झालेलं आहे। त्याच्यामध्ये हायजीन असेल, त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की कॉमर्स असेल, ट्रेड असेल, याच्यामध्ये खूप पायाभूत असं काम झालेलं आहे आणि त्याचा कनेक्ट कुठल्या तरी आत्ताच्या शिक्षणाची जोडणं ही संकल्पना आयकेच्या माध्यमातून आणली करत असताना ट्रॅडिशनल बरोबरच आज ज्या नवीन गोष्टी होऊ घातलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये AI असेल, ज्याच्यामध्ये मशीन लर्निंग असेल, ज्याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग यासारख्या गोष्टींचा अंतर्भाव आणि ज्याला आपण मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजे काय याच्यामध्ये संकीर्णता न येता सर्वसमावेशक असं शिक्षण त्याला देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय। त्याच्या शिक्षणाबरोबर त्याचं चारित्र्यावर सुद्धा आपण काम करतोय आणि काम करण्याची संधी या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून येते। मला असं वाटतं की ही संपूर्ण जी नवीन शिक्षण व्यवस्था जी आहे बदलत्या दृष्टीनं हे जे धोरण आणलेले आहे त्याची अंमलबजावणी हा महत्त्वाचा भाग असणार आहे आणि याच्यामध्ये शिक्षकांचं योगदान हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे एक चांगलं राष्ट्र घडवायचं असेल, केवळ एक आर्थिक महासत्ता न होता आपल्याला त्याला असं म्हणतं की शिक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा एक जगामध्ये एक महत्त्वाचं स्थान कमावण्याच्या दृष्टीनं या शिक्षण धोरणामध्ये जी ताकद आहे आणि ती ताकद त्याला बळकटी देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे। दुपारच्या सत्रात MS स्विच गिअरचे संचालक महेश दाबक, MKCLचे मार्गदर्शन विवेक सावंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ IQSCचे संचालक डॉक्टर संजय ढोले आदी मान्यवर यांनी तांत्रिक चर्चासत्रात सहभाग घेऊन NEP अंमलबजावणी विषयावर आपले विचार आणि मत प्रकट केले। की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हा सध्या संपूर्ण भारतातील बझवर्ड असं म्हणलं तर हरकत नाहीये। सर्वत्र याची चर्चा आहे कारण येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 24-25 पासून अगदी अंडरग्रॅज्युएट लेव्हलपासून आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती यशस्वी व्हावी म्हणून त्याचं कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे आणि कशी अंमलात आणली पाहिजे ह्याच्यावर विचार करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे। ही ॲक्टिव्हिटी जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने इनिशिएट केलेली आहे ही खरंच खूप कौतुकास्पद आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रभर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही पॉलिसी जी आहे अतिशय सशक्त आहे। इट्स गोइंग टू रिमेन सस्टेन, पण इम्प्लिमेंट कशी करायची आहे ह्याच्यावर मार्गदर्शन मिळालं तर आपण जास्त चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन आणखीन आयोजन करू शकू। त्यानंतर समारोप सत्र गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर RP देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर संजय ढोले व मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य सागर वैद्य,
प्राचार्य डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी, प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप संपन्न झाला. ह्युमॅनिटीजमध्ये आयोजित करण्यात आलेली नवीन शैक्षणिक धोरणाची एकदिवसीय कार्यशाळा आहे. याचा लाभ जवळपास अभ्यासू प्राध्यापक 200 जिल्ह्यातील तसेच आमच्या महाविद्यालयातील अशा सर्वांनाच याचा खूप उपयोग होणार आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना पारदर्शकता आणि ती कशी करावी या संदर्भात अनमोल मार्गदर्शन सगळ्यांना मिळणार आहे. त्याची क्लॅरिटी मिळणार आहे. आणि एवढे मोठे दिग्गज मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयात येत आहेत. या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे शैक्षणिक प्रणालीतील महत्त्व, तसेच मानव विद्या शाखेतील उच्च शिक्षण प्रणालीत क्रेडिट सिस्टम आणि अभ्यासक्रम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्यासमोरील आव्हाने यावर तांत्रिक चर्चा होऊन त्याचा अहवाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत गोखले एज्युकेशन सोसायटीतील निमंत्रित पदाधिकारी, प्राचार्य, पुणे विद्यापीठातील मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य, कार्यशाळेचे सदस्य आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉक्टर उत्तम करमाळकर व प्राध्यापिका प्रतिभा घुगे यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे यांनी मानले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मानव विद्या शाखेच्या क्षेत्रातील सर्व विषयांच्या अभ्यास मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, विविध महाविद्यालयाचे विभाग प्रमुख व बिटको महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.